ओम. डॉक्टर C.K. देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील 887 पान. हठयोगाने शरीराचे स्वास्थ्य प्राप्त होते, ते निरनिराळी योगासने करून. परंतु राजयोगात जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होते. त्या अनुभूतीची आठवण ठेवण्यासाठी आपण भगवंताचे स्मरण अवश्य करतो. पूजापाठ, तीर्थाटन, तप, उपवास आदी करूनही मनुष्याचे मन भरकटते ते का, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. तसेच मन म्हणजे काय, असा प्रश्नही साहजिकच उभा राहतो. शरीरातील चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे ती म्हणजे आत्मा. आत्म्यात सुद्धा मन, बुद्धी आणि संस्कार ही सूक्ष्म इंद्रिये असतात. शरीरातील हाडामासाच्या पिंजऱ्यात आत्मा प्रवेश करतो तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात. मन म्हणजे आत्म्याची विचार करण्याची शक्ती. आपण म्हणतो, आज माझ्या मनात हा विचार आला. विचार करण्याचे काम कोणाचे? मनाचे. मनुष्याचे मन अत्यंत सूक्ष्म असते आणि त्याची गती सर्वात मोठी असते. अगदी अमेरिकेतल्या मित्राचे घर आठवा, काही सेकंदात मन तेथे जाऊन येते. काही वर्षापूर्वीच्या घटनेचे नाव घ्या, मन तिथे लगेच पोहोचते. एका मिनिटात 3 नावे घ्या, मन तिथे जाते. मनाला स्थळकाळाची बंधने नाहीत. मनुष्य आपल्या मनाची फक्त 10% शक्ती वापरतो. राजयोगात योगी मनाच्या शक्तीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करू शकतो. आपण जसा विचार मनात करतो तशी अनुभूती निर्माण होते. आपल्या मनाची शक्ती पुन्हा निर्माण करण्याचे तंत्र आहे ध्यान करणे. आत्म्याची दुसरी शक्ती बुद्धी आहे. जे विचार मनात येतात त्यांचा निर्णय बुद्धी घेते. बुद्धी तराजूप्रमाणे आहे. ती योग्य तोच निर्णय देते. तराजू बरोबर वजन कधी दाखवील? मधला काटा बरोबर सरळ असला तर. आपण कधी म्हणतो काय? आपण कधी म्हणतो काय करावे बरे? आपण कधी म्हणतो काय करावे बरे? माझे मन द्विधा झाले आहे. अशा वेळी सुविहित बुद्धी योग्य तो निर्णय देते. आपण ज्याला विल पॉवर म्हणतो ती ही बुद्धीची शक्ती. आत्म्याचा खरा संस्कार पावित्र्याचा. दुसरा भाव आहे शांती. वातावरणाची शांती तात्पुरती असते. झोप चांगली लागली की आपण म्हणतो आज शांत झोप लागली. आत्म्याचा तिसरा गुण आनंद आहे. आनंदो ब्रह्मेति व्यजनात. आनंदो ब्रह्मेति व्यजानात. आनंद म्हणजेच ब्रह्म. आत्म्याचा चौथा गुण दया आहे. एखाद्याला मदत केली तर आपले मन प्रसन्न होते. आत्म्यावर होणारे संस्कार विविध प्रकारचे असतात. आत्मा मागील जन्मातून ते घेऊन येतो ते संस्कार, ते उपजत असतात. आत्म्याचे मूळ संस्कार. आत्म्याचे मूळ संस्कार, आई वडिलांपासून प्राप्त होणारे संस्कार, संगतीप्रमाणे निर्माण होणारे संस्कार. मनुष्याच्या संगतीवरून त्याच्या स्वभावाचा बोध होतो, म्हणून सुसंगती महत्वाची. आणि 5 आत्मशक्तीमुळे होणारे संस्कार. जसे संस्कार तसा माणसाचा स्वभाव होतो. आत्म्यावर होणारे संस्कार पुन्हा एकदा मुद्दामून वाचते. आत्म्यावर होणारे संस्कार विविध प्रकारचे असतात. पहिला आत्मा मागील जन्मातून जे घेऊन येतो ते संस्कार, ते पहिले, ते उपजत असतात. दुसरे आत्म्याचे मूळ संस्कार. तिसरे आई वडिलांपासून प्राप्त होणारे संस्कार. चौथे संगतीप्रमाणे निर्माण होणारे संस्कार. मनुष्याच्या संगतीवरून त्याच्या स्वभावाचा बोध होतो, म्हणून सुसंगती महत्वाची. आणि 5वे म्हणजे आत्मशक्तीमुळे होणारे संस्कार. जसे संस्कार तसा माणसाचा स्वभाव होतो.
आत्मा शरीरात कुठे असतो? कोणी म्हणेल हृदयात, कोणी म्हणेल मेंदूत. परंतु जेव्हा मनुष्य मरतो तेव्हाही त्याच्या शरीरात हृदय असते व मेंदूही असतो. मरताना मग बाहेर काय गेले? आत्मा. तो आत्मा भ्रूमध्यामध्ये असतो असे शास्त्र सांगते. म्हणून दृष्टी भ्रूमध्यात केंद्रित केली तर विचार शांत होतात आणि विचारहीन अवस्थेत एक विलक्षण शांतीचा अनुभव येतो. समाधी. योगातील अंतिम पायरी म्हणजे समाधी. समाधी दोन प्रकारची असते, एक संप्रज्ञात आणि दुसरी असंप्रज्ञात. संप्रज्ञात समाधीत ज्या वस्तूवर अथवा मूर्तीवर चित्त केंद्रित करून ध्यान केले जाते ती वस्तू समाधीतही स्वतंत्र राहते. तर असंप्रज्ञात समाधीत ध्येय वस्तू सुद्धा अदृश्य होते आणि मग एकोहम अशी अवस्था झाल्यावर द्वैत संपूर्णपणे नष्ट होते. पहिली एकाग्र समाधी तर दुसरी निरुद्ध समाधी. समाधीच्या 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी सवितर्क समाधी. या समाधी प्रकारात एखाद्या नाक वगैरे वस्तूवर लक्ष केंद्रित केले जाते. दुसरी सविचार समाधी. या समाधीत पंचमहाभूतांच्या मूळ तत्वांवर म्हणजेच तन्मात्रांवर मन केंद्रित केले जाते. तिसरी आनंद समाधी. या समाधीत मागे वर्णिलेल्या वस्तूहून अधिक सूक्ष्म विषयावर मन केंद्रित केले जाते. तर 5/887 संपूर्ण.